मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। वर्षा गायकवाड, असलम शेख यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश संपन्न झाला। अकोला जिल्ह्यातील अकोट इथं काही असामाजिक प्रवृत्तींनी तिथल्या वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय। तर माध्यमातून सर्वांना शांतता राखण्याची विनंतीही देशमुख यांनी केली। खांडबारा इथल्या बँक ऑफ बडोदाच्या कारभारावरून स्थानिक महिला आक्रमक झाल्या। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना खांडबारा इथल्या शाखेतून हाकलून लावल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत। त्यामुळे बँकेच्या मॅनेजरला भरत गावित यांनी चांगलंच धारेवर धरलं। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही ही योजना यशस्वी ठरेल आणि पुन्हा माहितीचं सरकार सत्तेवर बसेल असा दावा माजी केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी केला। नंदुरबार शहराच्या शांततेला गालबोट लागलेला आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात दगडफेक झाली। राम रहीम चौक परिसरात वाहनांची जाळपोळ सुद्धा करण्यात आली। पोलीस वाहनांवर ही दगडफेक झाली। यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी झाला। मालवण शिवस्मारकाचा बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा जामीन अर्ज कोर्टाने पुन्हा फेटाळलाय। चेतन पाटीलच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे। तांत्रिक बाबींचा तपास बाकी असल्याने जामीन अर्ज फेटाळण्यात आला। विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। त्यातच मनसे नेते राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंनी भांडूपमधून निवडणूक लढवावी अशा मागणीचा बॅनर भांडूपमध्ये लागलाय। मनसैनिकांकडून हे बॅनर लावण्यात आले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदरमध्ये महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे। राहुल गांधी संघर्ष करो, देश तुम्हारे साथ है अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या। गायकवाड, बोराडेच यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाया अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे। शाहू विकास आघाडी पक्षाला विधानसभेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार आहे। फळांचा राज्याचा यावर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे। मुंबईमध्ये तब्बल 1,24,038 टन आंब्याचा पुरवठा करण्यात आलाय। यातून तब्बल 500 कोटी रुपयांची उलाढाल झाली। अन्न आणि औषध प्रशासन विभाग ऍक्शन मोडवर आला आहे। नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जाणार आहे। अनुकूल वातावरण नसल्याने यंदाही मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडलाय। गेल्या वर्षी 25 सप्टेंबरला मान्सून परतीच्या प्रवासावर होता, तर 2022 मध्ये मान्सून 20 सप्टेंबरला माघारी फिरला होता। कोस्टल रोडला मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय। 6 महिन्यामध्ये 40 लाख वाहनांनी कोस्टल रोडवरून प्रवास केलाय। तर वेगवान प्रवास आणि इंधन बचतीमुळे मुंबईकरांची कोस्टल रोडला पसंती मिळताना दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।